का तर जे आपलं सामान होतं ते बऱ्यापैकी आपले लावून झालेलं आहे आणि बऱ्याच ताई आपल्या व्हिडिओची वाटसुद्धा बघतात असं मला वाटतं. सकाळी सकाळी स्वयंपाक झालेला आहे. छोल्यांची भाजी चपाती असा मी स्वयंपाक केलेला आहे. स्वयंपाकाचं काही मी शूट घेतलेलं नाही का तर सकाळची खूप घाई असते. तुमच्या दादांचा नाश्ता झालेला आहे, त्यांचा डबा पण दिलेला आहे आणि आता बाकीची जी आपली कामं आहे ती आवरून घेते. आज गुरुवार असल्यामुळे देवपूजेला सुद्धा खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे मी सकाळची देवपूजेची घाई आता करत नाही का तर घाई गडबडीमध्ये देवपूजा व्यवस्थित होत नाही. चला आता जी राहिलेली कामं आहे ती करून घेते. पहिले देवपूजा करते. किचन वटा आवरून घेतलेला आहे. जेवढी स्वयंपाकाची भांडी होती नाश्त्याची स्वयंपाकाची ती सर्व बेसिनमध्ये जमा करून ठेवली. भांडे घासताना गॅसची शेगडी घासून घेते आणि किचन वटा पण घासते. अजून आतरून पण तसंच पडलेलं आहे. तुळशीची आणि उंबरठ्याची पूजा ही मी सकाळीच करून घेतलेली आहे. त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले. माझ्या लक्षात होतं नाही सौरभला अजून आंघोळ करायची आहे, त्यामुळे त्याला आता पाणी ठेवलं. आणि आपलं जे लायटर होतं ते पण खराब झालेलं आहे, अजिबात चालत नाही. तसं तर ते खूप दिवसापासून खराब झालेलं होतं, तरी पण मी त्याला आतापर्यंत चालवून घेतलं. पण आता आपल्याला नवीन आणावं लागणार आहे आणि शेगडी तर आपली खराब झालेली आहे. बघू आता शेगडी आणि लायटर दोन्ही पण नवीन घेण्याचा विचार चालला आहे. शेगडी तर ही अर्जंट आहे घ्यायची, कारण त्याच्यावरती भांडेसुद्धा काळे होतात. हे जे ब्लँकेट आहे ते मी असं इथंच ठेवते आणि त्याच्यावरती उशा ठेवून देते. जी फुलं आहे ती सर्व पहिले काढून घेते. आज गुरुवार आहे त्यामुळे स्वामी महाराजांना पंचामृताने अभिषेक सुद्धा करायचा आहे. देवघर मी कालच पुसून घेतलेला आहे. दिवा लावायचं मी विसरले होते, त्यामुळे दिवा लावते. एका साईडला दिवा ठेवून देते आणि पुढच्या माझ्या देवपूजेला सुरुवात करते. पंचामृतामध्ये मी दही, दूध, साखर, मध आणि गोमूत्र एकत्र घेतलेलं आहे. तुम्हाला जर वेगळं घ्यायचं असेल तर तुम्ही वेगळंसुद्धा घेऊ शकतात, पण मी एकत्र घेते. सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं. स्वामीवरती पहिले पाण्याने अभिषेक घालायचा, त्यानंतर जे आपण पंचामृत घेतलेलं आहे त्याने अभिषेक घालायचा, परत पाण्याने अभिषेक घालायचा व त्यानंतर परत पाण्याने देवांना स्नान करून घ्यायचे. तुझ्या काही गडबडीमध्ये प्रसाद पण सांडला आहे खाली. हे बघा ताईंनो, असं जर पूजा करायला बसलं तर अशी काहीतरी कधीतरी घाई निघते. आज तसंच झालं माझ्यासोबत. जी खडी साखर आणलेली आहे मी ती भरली नाही, अशीच ठेवलेली आहे आणि वाटीमध्ये टाकायला गेले तर अशी खाली सांडलेली आहे ती माझ्या हातून. आता मला अर्धवट पूजा अशीच ठेवावी लागणार आहे आणि मला ठेवायचा आहे चहा, त्यामुळे मी आता हे असंच ठेवते. नंतर आवडते पहिले चहा करून घेते आणि एक खडी साखरसुद्धा भरून घेते. देवाला अजून फुलं अर्पण करायची आहे आणि दुसरा तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे. किचन वाट्यावर परत आहे तसा पसारा झाला रे बाबा. हे बघा, गॅस आपला खराब झालेला आहे त्यामुळे असं काळे होतात भांडे. सौरभला पाणी तापवलेलं आहे. या मी ठेवलेला आहे चहा, त्याला चहा देते आणि परत माझी पूजा पूर्ण करते. तुला जास्त शिजलेला चहा का नाही आवडत? पहिले तर प्यायचा, आता सवय मोडली का तू? हा, चव घ्यायला बघतो. गवती चहा टाकायचा का? कापायला लागेल मला बिना गवती चहाचा. असं असतं ताईंनो, पूजा जरी करायला बसले तरी पण मंदी केव्हा तरी असं काही ना काही येतं, त्यामुळे मी उशिराच पूजा करायला घेतलेली होती. तरी
तरीसुद्धा मला मध्ये उठायला लागलं, का तर तो नाश्ता नको म्हणला, मला चहा करून दे. त्याला चहा करायसाठी उठले, त्याला चहा करून दिला. दूध पिलं का रे तिने? ते खाल्लं का तिचं? दूध नाही दिलं तिला, दूध पीस नाही दिलं. जी आपण तुळस कट करून ठेवलेली होती, ती तुळस मी फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये ठेवलेली होती. ती तुळस आपल्याला देवाला वाहता येते. तुळशीपत्र देवाला वाहिल्यामुळे देवघर अजूनच फुलून आलेलं आहे. आज काही पिवळी फुलं मिळालेली नाही. पिवळी फुलं असली की देवघर छान वाटतं आणि स्वामी महाराजांना पिवळा कलर खूप आवडतं, पिवळ्या कलरचं फूल. पण आज मिळालंच नाही, त्यामुळे जी फुलं होती तीच मी देवांना अर्पण केलेली आहे. तुम्ही बघू शकता, घरामध्ये जर आपण अशी रोज पूजा केली तर खरंच खूप छान वातावरण निर्माण होतं आणि मला पूजा करायला खूप आवडतं. मला असं वाटतं मी देवाची पूजा केव्हा करीन आणि केव्हा नाही, पण केव्हा काय होतं ना ताईंनो, आजकाल मला पूजा करायला खूप वेळ होतो आणि मध्येच असं काहीतरी निघतं. आज तसंच झालं, तुम्हाला तर दाखवलेलं आहे मी. चहा करायला एकदा उठले आणि घाई गडबडीमध्ये चहा करायला उठण्यासाठी गेले, तर जो प्रसाद होता तो माझ्याच्याने खाली सांडलेला आहे. तो मी आता भरून घेतला. तो आता एखाद्या कुंडीमध्ये मी टाकून देणार आहे, का तर आपण खाली सांडलेला प्रसाद असा देवाला नाही देऊ शकत, किंवा पक्षी तर खात नाही, मुंग्यांना टाकून देणार आहे. कुंडीमध्ये जरी टाकलं तरी पण मुंग्या खाऊन घेतील. चला असो. दीप आणि जो धूप आहे त्याचा सुगंध एवढा छान येतो आहे. मी धूप कोणतं वापरते ते पण तुम्हाला दाखवते. मला दुसरं धूप आवडत नाही, साधा आणि सिंपल. पहिल्यापासून मी जे सुक्क धूप असतं लक्ष्मी, तेच धूप वापरते. जास्त वास आला की माझं डोकं दुखतं, त्यामुळे मी अगरबत्ती पण साधी सिंपल वापरते. जास्त वास मला सहन होत नाही. चला, तसं तर अगरबत्ती लावायला मला देवाला आवडतच नाही. काय होतं ना, असं म्हणतात शास्त्रामध्ये की अगरबत्तीमध्ये बांबूची काठी असते, त्यामुळे नाही लावायची. पण तुमच्या दादांना खूप अगरबत्ती लावायला आवडते. ते मला म्हणतात तू एवढी पूजा करते आणि देवाला अगरबत्ती लावत नाही. त्यामुळे मी 2 पॅकेट आणलेले आहे अगरबत्तीचे. पण एखाद्या वेळेस काय होतं, चुकून अगरबत्तीचा जो म्हणजे काय म्हणतात त्याला, राख, ती राख हळदी कुंकामध्ये पडते आणि मला ते असं नको वाटतं, ते हळदी कुंकामध्ये राख पडलेली. त्यामुळे मी कुठं ठेवू आणि कुठं नको असं होतं मला. पण असं म्हणतात की आपल्या डाव्या बाजूला आणि देवाच्या उजव्या बाजूला अगरबत्तीचं स्टँड ठेवायचं, म्हणजे अगरबत्ती लावायची. त्यामुळे मी देवाच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला अगरबत्ती ठेवते. आपल्या उजव्या हाताला धूप ठेवते, उजव्या हाताला तेलाचा दिवा लावते, डाव्या हाताला तुपाचा दिवा लावते. कालचे जे कपडे आहेत ते काढलेले तसेच आहे, त्यांच्या गळ्या घालते. हे बघा, आंघोळी केले की असे टावेल टाकून देता. धुवायचे जे कपडे आहे ते पण साईडला काढते, कपडे लगेच भिजत घालते, भांडे घासते आणि कपडे धुवून घेते. अजून झाडून पुसून सर्व ताईंना असेच कामं असतात. पण बऱ्याच दादांना असं वाटतं घरी राहून काय काम असतं तुला, पण त्यांचा हा गैरसमज आहे. त्यांना म्हणावं एक दिवस तुम्ही घरी राहा आणि आम्ही दिवसभर काय कामं करतो ते सुद्धा बघा. तुमचे दादा पण मला केव्हा केव्हा बोलतात बरं का ताईंना असं की तुला काय काम असतं घरी म्हणून. पण त्यांना चांगलं माहिती आहे की दिवसभर मी रिकामी नसते, काही ना काही माझं काम चालू राहतं. तरी पण ते मला म्हणतात तुला काय कामं असतं, तू हाताने कामं वाढवते, हाताने काहीतरी काढत राहते, काम नसलं तरी पण तू काम काढते. पण आपल्या घरातली कामं आपणच आवरायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. असं जर पसारा पडू दिला आणि जर अचानक कोणी आलं तर काय म्हणून असं मला तरी वाटतं. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना ताईंनो, असं जर मी काही काम ठेवलं म्हणजे कधीतरी चुकून, एक तसं तर मी ठेवत नाही, पण एखाद्या वेळेस असं वाटतं आपण नंतर आवरू, त्याच वेळेस कोणी ना कोणी येतं. मला एवढं कसं तरी वाटतं, असं वाटतं आपल्याला कोणी काय म्हणलं असेल, काय विचार केला असेल की ही दिवसभर घरामध्ये करते काय, घरामध्ये किती पसारा आहे. कारण असा पसारा किंवा अशी घाण ठेवलेली मला अजिबात आवडत नाही. जिथली वस्तू तिथंच लागते मला. असं जर कोणी आवरून नाही ठेवलं तर माझी एवढी चिडचिड होते. कालच मी सौरभला खूप बडबड केली, का तर तो उशिरा उठतो आणि त्याचा अथरून उचलायचं. मध्येच त्याला तुम्ही आजच बघितलं, मध्येच नाश्त्याला मागेल किंवा चहा तरी मागेल किंवा काहीतरी मागेल. आज पण त्याने तसंच केलं. मी त्याला लवकर उठ सांगितलं होतं, तरीसुद्धा तो उठला नाही.
किचन वाटा एकदा का आवरून झाला आणि परत जर कुणी मला काही करून मागितलं किचन वाट्यावर जर घाण झाली तर एवढी माझी चिडचिड होते. पण हे रोजचंच झालेलं आहे. त्यांना माहिती आहे मम्मी करून देते आणि चिडचिडसुद्धा करते. ती रोजचीच आता सवय झाली. सर्व एकत्र करून ठेवतात. आता हे दोन्ही रुमाला धुतलेली आहे तरी पण त्या मशीनवर ठेवून दिली आणि हा धुवायचा हा मळलेला आहे. तुमच्या दादांना सकाळी एक यातला रुमाल काढून दिला, मला रुमाल दे म्हणले म्हणून, तरी घेतला नाही त्यांनी. त्यांच्याजवळ जो होता तोच त्यांनी घेतला. तर तो चांगला आहे असं ते म्हणत होते. आणि हे बघा मला दिवा लावायसाठी रात्री ते लायटर घेऊन आलेले आहेत. कारण पहिलं जे लायटर होतं ते आपलं खराब झालेलं आहे आणि पाऊस चालू असला की पावसाच्या वातावरणामुळे काळी पेटी जी आहे ती लवकर पेटत नाही. त्यामुळे लायटरने दिवा लावायला खूप सोपं पडतं. पण माझ्या काही लक्षात नाही, ते मशीनवरच होतं. ओला कचरा आणि सुका कचरा त्यासाठी मी अशा बादल्या ठेवलेल्या आहे. आपण जर त्या बादल्या तशाच ठेवल्या तर त्याचा खूप वास येतो. एका बादलीमध्ये ओला कचरा टाकते आणि दुसऱ्या बादलीमध्ये सुका जो कचरा असतो तो टाकून घेते. रोज जर आपण कचऱ्याचे डस्टबिन असे घासून ठेवले तर आपल्याला परत कचरा टाकताना काही वाटत नाही. कचऱ्यावाले दादा येतात ते पूर्ण कचरा काढतात. कचरा काढताना ते डस्टबिनला हात लावतात. त्यांचे पण खरगटे हात असतात कचऱ्याचे, ते पण आपल्या डस्टबिनला लागतात. त्यामुळे आपण डस्टबिन रोज घासून ठेवायला पाहिजे. तसाच जर ठेवला तर त्याच्यावरती मच्छर किंवा बारीक जे चिलटं असतात ते पण होतात आणि आपणही रोज त्यात कचरा टाकतो. पाऊस येतो ना. आमची म्याऊ माझ्यासोबतच असते. सकाळी झाडांना पाणी दिलेले होते त्यामुळे कुंड्यांमध्ये जी माती आहे ती बाहेर आलेली होती. कुंड्या साईडला सरकवून घेतल्या, झाडू मारून घेतला, कचरा जो काही होता तो सर्व भरून घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे मी आज खूप खुश आहे का तर आपल्या कढीपत्त्याच्या ज्या फांद्या तोडलेल्या होत्या त्यामुळे मला असं वाटत होतं कढीपत्त्याला नवीन पानं येतात का नाही येत. पण फांद्या तोडलेल्या होत्या त्याला नवीन अंकुर आलेले आहे ते पण मला आत्ताच दिसल्या. ती बारीक काही डोळ्यांनी सुद्धा दिसू शकत नाही, पण छान वाटलं मला त्याला नवीन अंकुर आलेले बघून. चला तुम्हाला पण दाखवते मी काय काय रोपं आलेली आहे ती. ते मग मी कुंड्यांमध्ये टाकलेले होते त्याचे बघा छान रोपं निघालेली आहेत. मिरचीच्या सुद्धा बिया टाकलेल्या होत्या. हे चिकूचं झाड निघालेलं आहे, चिकूची बी टाकलेली होती. आणि इथं पण बघा किती छान तुरीचे हे छोटे छोटे जे आहेत ते मिरच्यांचे रोपं आहेत. हा वेल पण आलेला आहे. आणि हे जे कढीपत्त्याचं रोप आहे हे गेल्या वर्षी मी बी लावलेलं होतं. आपल्याच कढीपत्त्याच्या झाडाला आलेलं होतं त्याचं ते रोप निघालेलं आहे. छोटी छोटी कढीपत्त्याची रोपं पण आपली छान वाढायला लागलेली आहे. कोथिंबीर टाकलेली होती ती पण निघालेली आहे बघा. होती का नाही होत ते काही मी सांगू शकत नाही, बघू झाली तर ठीक आहे. हा एक वेल लावलेला होता तो वेल पण छान आलेला आहे. परत मला कपडे टाकावी लागली. पाऊस चालू झाला होता पण अचानकच पाऊस बंद झाला आणि बघा बाहेर किती ऊन तापलेलं आहे. हे आपण वांग्याचं रोप आणलेलं आहे. 2 ते 3 दिवस झालेले आहे हे रोप आणून. त्याला पण मला अजून लावायचे आहे. याच बादलीमध्ये मी ते लावणार आहे. आजचा ब्लॉग मी माझा इथंच संपवणार आहे. सर्वजण आपले व्हिडिओ बघतात पण एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जातात. त्यामुळे तुम्हाला सांगते पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर एक लाईक करायला विसरू नका. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.